नमस्कार मित्रांनो, मी बालाजी पाटील चाकूरकर बोलतोय। प्रशिक्षित युवकांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर बनत चाललेला आहे। हे वास्तव लक्षात घेऊन आज महाड येथे माननीय नामदार भरतशेठ गोगावले साहेबांची भेट घेतली, अनेकदा घेतली, पुन्हा एकदा घेतली आणि त्यांना लक्षात आणून दिलेलं आहे की या युवकांना रोजगार देणं हे सरकारची जबाबदारी आहे आणि यामध्ये तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावा। आणि त्यांनी नक्कीच शिंदे साहेबाबरोबर मीटिंग लवकरात लवकर लावून देण्याचा शब्द पण दिलेला आहे। मागे पण दिला होता, पण त्यांना आम्ही वारंवार लक्षात आणून दिलेलं आहे। आता कुणी म्हणू नका की हे काय तेच आहे। अजिबात कुणावर टीका टिप्पणी करू नका। मी राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना पण मी भेटणार आहे। मी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार मॅडमना भेटणार आहे। राज्यातल्या राज्यकर्त्यांना प्रमुख भेटून जेवढं सामंजस्यानं ह्या प्रशिक्षणार्थ्यांना न्याय देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न करतोय। महाडहून जाताना मी शाहरुखला फोन केला, कारण शाहरुखने आम्हाला त्रास देण्याचं काम केलं मागच्या वर्षामध्ये। हा माझा पक्का बनलेला होता, पण मागच्या एका मीटिंगमध्ये शाहरुखने माफी मागितली होती। माफी मागण्याची गरज नाही आहे। खरं तर आपली झालेली चूक लक्षात येणं हेच महत्त्वाचं आहे। जाणीवपूर्वक केलेली चूक आणि सहज झालेली चूक क्षम्य आहे, पण समजून उमजून केलेली चूक क्षमापात्र नाही आहे। तसं हा चांगला व्यक्ती आहे, दिव्यांग व्यक्ती आहे, इथे समाजाचं काम करतो, गोरगरिबाची समस्या आज अपंग असूनही सोडवतो। याच्याकडून काही बरंच शिकण्यासारखं आहे। त्याच्यामुळे या व्यक्तीने काही थोडंसं शब्दप्रयोग वाईट केले होते, पण आपलं लेकरू आहे। आता मांडीवर शी केली म्हणून काही मांडी कापून टाकायची नसते। म्हणून मी महाडहून जाताना शाहरुखला फोन केला आणि शाहरुखचा पाहुणचार घेतला आणि शाहरुख एक चांगला, एक अभ्यासू, गझल, कव्वाली, कविता या माध्यमातून तो संवाद करतो। हा त्याच्या स्पीचवर कमांड आहे, चांगला व्यक्ती आहे। एकट्या व्यक्तीला जीवन जगण्यासाठी खूप काही एवढं करायची गरज नाही मित्रांनो। हा दिव्यांग असून सुद्धा एक कार्यालय अशा पद्धतीचं तो निर्माण केलाय। त्यांचे ते इम्रान जालगावकर साहेब हे संस्थापक अध्यक्ष आहेत। या सगळ्याच्या माध्यमातून समाजाची सेवा या व्यक्तीच्या माध्यमातून मला दिसली। त्यामुळं याचं खूप खूप अभिनंदन। याच्या भूमिकेचं मी खूप मनापासून स्वागत करतो। आणि आता त्यांनी सांगितलंय की बाबा येणाऱ्या काळामध्ये आम्ही काही टीका टिप्पण्या करणार नाही, कारण तो कबूल सुद्धा केलेला आहे। तुम्हाला जर आम्ही टीका टिप्पण्या करून जर त्रास दिला नसता तर कदाचित आमचा लढा आपण लवकर जिंकलो असतो। बरोबर आहे ना? तर ठीक आहे, देर से लेकिन दुरुस्त। त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये कुठल्या नेतृत्वावर कोणी टीका करू नका, कारण नेतृत्वावर टीका करून आपापसामध्ये वादविवाद करून आपला प्रश्न सुटणार नाही आहे। तर आपला प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला संघटित शक्तीचा प्रत्यय आणावा लागेल। आपल्याला आपली संघटित शक्ती सरकारवर आपल्याला दाखवावी लागेल। त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हा लढा अधिक तीव्र करत प्रशासकीय पातळीवर काही लोक आपले कोर्टाच्या माध्यमातून लढण्याची भूमिका व्यक्त करतायत। त्यांनी कोर्टात जर आपली भूमिका मांडत असतील तर त्यांना वकील देण्याच्या माध्यमातून, कमी पैशाचा वकील देण्याच्या माध्यमातून मदत आपण करू शकतो। प्रत्येकजण प्रत्येकाच्या पद्धतीने, काही लोकांना नेतृत्वाचे विचार आवडत नाही आहेत। ज्यांना नेतृत्वाचे विचार आवडत नाहीत त्यांनी सोडून द्या, पण तुम्ही नेतृत्वाचे विचार आवडत नाही म्हणून टीका टिप्पण्या न करता तुम्हाला जे आवडतं त्या गोष्टीमध्ये तुम्ही काम करा। अशा प्रकारची मी विनंती आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून शाहरुख बागवानच्या या दिव्यांग
श्री दिव्यांग सामाजिक विकास संस्थेच्या या कार्यालयामधून मी महाराष्ट्रातल्या प्रशिक्षणार्थ्यांना, बेरोजगार प्रशिक्षित युवकांना, युवतींना मी विनंती करतोय की आपण येणाऱ्या काळामध्ये कुणालाही टीका टिप्पणी करू नका. मी तुम्हाला शब्द दिलाय, मी तुमची साथ शेवटपर्यंत सोडणार नाही, श्वासातला श्वास असेपर्यंत. पण मला साथ नाही देता आली, आमचं नेतृत्व नाही आवडलं तर किमान त्रास तरी देऊ नका. कारण मी तुमच्याकडून कुणाकडूनही एक नया रुपया घेतलेला नाही. तुम्हाला मी देता येईल तेवढं न्याय देण्यासाठी मी संघर्ष करतोय. कोणीतरी म्हणतो काय झालं, नेतृत्वानं काय दिलं, केव्हा देणार, एवढे लढे झाले, काही मिळालं नाही. लढा आणखी आपल्याला खूप लढावं लागेल भावानो. एवढ्या एका वर्षातल्या लढाईवर आपल्याला एवढा कायमचा रोजगार भेटेल असं अपेक्षित ठेवू नका. पण मला नक्की विश्वास आहे या राज्य सरकारला, या राज्यातल्या वेल क्वालिफाईड सुशिक्षित लोकांना, जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये सक्सेस झालेले नाहीत किंवा कॉम्पिटिटिव्हची तयारी करतायत, तोपर्यंत यांना रोजगार देण्याचा निर्णय राज्य विधानसभा गृहामध्ये घ्यावा लागेल. यासाठी सरकारला भाग पाडू अशा प्रकारची दुर्दम्य इच्छाशक्ती मी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त करतोय. आणि आपणाला सर्वांना पुन्हा एकदा आश्वासित करतोय की खचू नका. आता जिथे कुठे काम मिळेल ते काम करा, हरकत नाही. पण आपला हक्काचा लढा जिंकण्यासाठी जेव्हा सर्वजण मिळून तुम्हाला हात मारतील तेव्हा मात्र तुम्ही तो वेळ तुमच्यासाठी द्या, आमच्यासाठी नाही. तुमचं काम हे आमचं काम समजून आम्ही काम करतोय. म्हणून देर से लेकिन दुरुस्त शाहरुख भागवान हा आता सकारात्मक झालेला आहे. त्याच्यामुळं शाहरुख जर सकारात्मक होतो तर आणखी 4-5 लोक जे काही आपल्या बिघडलेल्या गाड्या राज्यातल्या आहेत त्या दुरुस्त करण्याची जबाबदारी मी शाहरुख करतो. होईल ना? 100%. त्या बिघडलेल्या गाड्या दुरुस्त करा आणि हायवेवर आणा. आणि नक्कीच. आणि शेवटी तो बोलला तर विसरायचं असतं. मला जर राज्याचं नेतृत्व करायचं असेल तर राज्यामध्ये विविधतेने नटलेला देश राज्य आहे आणि तिथे कोणतं काही म्हणत त्याला त्याचं मतपरिवर्तन करणे किंवा त्याला समजून सांगणे हा विषय करून आपल्याला पुढे जायचं आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून साहेबांना मी एवढंच सांगतो की आपले जेवढे पण आहेत, समजा ते अहमद अली असो, आपले ऋषी पवार असो किंवा आपले पवन भड असो, निलेश वसावे सर असो आणि इतर गोपाल जाधव सर असो, गोपाल सर असो, हे जेवढे पण आहेत ते सगळे सर चांगले व्यक्ती आहेत महाराष्ट्रामध्ये आणि ह्या लोकांना तुमचा साथ 100% देतील सर, हा माझा शब्द आहे. पण सर तुम्ही फक्त आपल्या प्रशिक्षणाला फक्त तुमचा मला एवढंच आव्हान आहे तर तुम्ही फक्त काही जर तुम्हाला जर राग आला असेल तर ते राग तुम्ही पिऊन घ्या. पण पुन्हाही प्रशिक्षणार्थ्यांना असं चुकीचं शब्द असं तुम्ही पण आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बोला का मी आता काहीच असं शब्द नाही, मी आयुष्यात कधी चुकीचं बोललेलो नाही आणि बोलणार नाही. मी काही बोलत असतो ते मी हक्कानं बोलत असतो, मी रागावत असतो. आपल्या लेकरांना रागवावंच लागतं. आपली आई काय म्हणते, ए कार्ट्या सावलीत मर. जर उन्हात खेळत असलं तर सावलीत मर म्हणते. मर म्हणते म्हणजे ती मराव म्हणते का? त्या उन्हापासून बचाव करण्यासाठी सावलीत मर म्हणते. तिचा भावार्थ जर तुम्हाला नाही कळला तर मग तुम्ही आई समजू शकणार नाही. आम्ही आईच्या भूमिकेत आहोत. म्हणून तुम्ही लेकरांनी सुद्धा आईला समजून घ्या. 100% सर. आम्ही बापाच्या भूमिकेत नाही, आता आम्ही आईच्या भूमिकेत आहोत. आई बोलले तर आता संपलाच विषय, आता काहीच बोलायचं. त्याच्यामुळे चुकीचं बोलणार नाही आणि बोललं तर कुणी राग मानू नका. मी जरा मला राग येतो, समोरचा चुकलाला की जरा थोडंसं मी रागावतो. याचा अर्थ असा नाही की त्याच्याबद्दल माझा द्वेष आहे. मी कधीच द्वेष कुणाबद्दल ठेवलेला नाही. द्वेष असता तर मी शाहरुखची आज भेटच घेतली नसती. त्याच्यामुळे चला आपण पुढे जाऊया आणि लढूया, जिंकूया. धन्यवाद.